नमस्कार, सुप्रभात मित्रांनो. आजच्या नवीन ब्लॉग मध्ये तुम्हा सर्वांचं स्वागत. सकाळचे 11:15 वाजलेत मित्रांनो. कुंदन शेटचे इथं आलोय त्यांना घेण्यासाठी. निघायचे आता. म्हैसूरचा लोड करून झालेले. कुंदन शेट येतात म्हणून थांबलो. इनोवा घेऊन आलोय. भोसले साहेबांची, आपले ट्रान्सपोर्टवाले जे भोसले साहेब आहे त्यांची इनोवा आहे. तर त्यांची इनोवा काल टायर बदलण्यासाठी आणली होती, ती आता घेऊन चालूय. बघा हा कसा आलाय. आता निघत आहे. परीक्षा रे तुझी पुढच्या महिन्यात 25 तारखेला सुट्ट्या आहेत त्याला. आता 10वीच्या जरा परीक्षा चालू आहेत ना. 10वी 12 थोड्या दिवस. किती वाजता शाळा आहे? 3 वाजता आहे. 3 ते 5, 5:30. चल ना म्हैसूरला. चल. काय ते शाळा उद्या जाऊ की शाळेला? चल. 2 काका चालू बालाजीला अभि घुस वावड्या घुस. इनो घेऊन हा ब्लॉग बघ. मी सांगतोय ना. जाऊ का रे? निघूयात मित्रांनो. दुपारचा 1 वाजलाय. आलोय आता गाडीची इथं. ऑइल वगैरे चेक केलं गाडीचे. टायर चेक करतोय. निघायचं. नागेशनी गाडी नेली की काय टेन्शन नसतं. परफेक्ट काम असतं त्याचं. बांधून घेतलेले. पडदा वगैरे एकदम ओके येतो सगळा, त्याच्यामुळं टेन्शन नाही. पप्पूची पण गाडी आहे. पप्पूची गाडी बघा मागून कशी आहे. आपलं टायरचं सगळं फुटाणा संपलेला आहे. हे टायर टाकले त्या दिवशी 2. स्टेपनी ओके, सगळंच ओके. आता आपलं तर मार्गाड नीट करून घ्यायचंय. उत्तमचे येतं. आता जाताना तिथं पण थांबायचं आणि तेवढं नीट करून घ्यायचं. निघूयात मित्रांनो. चला आता. जरा चुकीच्या टायमिंगला निघालोय. त्या ढाब्यावर एवढी माती आहे ना खाली. व्यवस्थित नाही चाललं की सगळ्या पायाचं वाटोळ होतं. आता सगळं ऊन ड्रायव्हर साईडला येणार. बघूयात, नाही तर पुढं कुठं तरी जाऊन थांबूयात. संध्याकाळचे 4:30 वाजलेत. उमरतच्या अलीकडे आता आम्ही. टायर आमचा पंक्चर झालता. अचानक जेवायला थांबलो 3 वाजता. 5 मिनिटानंतर ऑटोमॅटिक हवा जायला लागली. गरम होऊन बहुतेक त्याला चिमटा बसला असेल, त्याच्यामुळं हे टायर वगैरे बदलून झालं आमचं आत्ता. आता निघूयात. आता डायरेक्ट नितीन मिस्त्रीच्या इथं थांबायचं. याच हॉटेलला जेवलो आम्ही. पप्पूची गाडी समोर. नितीन मिस्त्रीच्या इथं रात्री थांबायचं आहे आणि सकाळी आपलं वॉल सेटिंग करून निघून जायचं. तर निघूयात मित्रांनो. 1.5 तास गेलाय आता आमच्या याच्यात. जेवणासाठी पण थांबलो होतो पण. मित्रांनो 6:45 वाजले संध्याकाळचे. कोल्हापूरच्या टोल नाक्यावर आलोय आता. चहा पिण्यासाठी थांबलोय. आमचे सर बघा. माळकरी झालेत ते आता. परवा दिवशी त्यांनी माळ घातली. आता कुक गेले आमचे मेन.
मटण वगैरे बनवणारे स्पेशल कुक होते ते. आता त्यांनी माळ घातल्यामुळं आमचे सगळे वांदे झाले. एक तास आम्हाला मटण बनवायचं आहे. मेन आमचे कुकनीच माळ घातली. आता काय होणार काय माहिती. बनवू शकतात तसं काय एवढं कट्टर नाही, म्हणजे ते जाऊ शकतात आत वगैरे. हिमालयात नाही जाणार. हा जर मूड झाला तर आज काढू शकतात. हिमालयात नाही जाणार. त्यामुळं काय सांगता नाहीत. नितीन मिस्त्रीच्या गॅरेजवर मटण बनवायचं प्लॅनिंग आहे. हा चहा ठेवलाय बघा मला किती. मला वाटलं हा कोणीतरी पिऊन ठेवलाय म्हणून मी त्याला हात नव्हतं लावत. आणि यांनी सगळ्यांनी जास्त घेतलाय. काय सर तुम्हाला काय बोलायचं का? ते एवढं नको. क्वांटिटी मला जास्त आहे. त्यांना टॉनिक लागतं त्यांच्या पलीकडच्या हातात. त्यांना ती माळ घालायची होती पण विसरलं. दही दापाटे घायला आलं. आमचे दही दापाटे नाहीत पण मित्रांनो, रात्रीचे 9 वाजलेत. निप्पाणीच्या पंपात आलो, डिझेल वगैरे फुल केले. जेवण बनवायचं प्लॅनिंग चालू झालंय. मटण घेतलं होतं मागूनच. मस्त पैकी चांगलं हवेशीर बसलोय आणि मटणाचा कार्यक्रम चालू आहे. आम्ही तिघच आहे. निलेशला पाठवलं पुढं सहारा हॉटेल म्हणून, कारण की तिने 2 दिवसापूर्वी माळ घातली आणि स्वतःचं वाटोळ करून घेतलं. आता त्याचे झालेत हाल चालू. आम्ही खातोय मटण आणि त्याला पाठवलं आता पुढं. आता गेलाय. आता आमचं जेवण वगैरे करून झाल्यानंतर मग आम्ही त्याला घेऊ आणि जाऊ. हायवेच्या बाजूलाच बसलोय बघा मस्तपैकी. आत्ता एवढं तर चालू आहे. आत्ता चालू केलं जस्ट. भांडे वगैरे धुतले आणि त्याच्यानंतर स्वयंपाक चालू झाला. आता जेवण करून 1 तास 1.5 तास जायला आम्हाला. आणि घेतलं रे बाबा. ह्यांना असं वाटतं की ह्यांना घेत नाही. असं सगळं राऊंड दाखवायला लागतं. पप्पू कांदा वगैरे कापतोय. कुंदन शेट कोथिंबीर निवडत आहे. मटण वगैरे त्यांनी धुवून घेतले. आत्ताच चालू झालं. अजून थोडा वेळ लागेल. तर घेऊयात पहिले सगळं बनवून. नमस्कार मित्रांनो, सकाळचे 9 वाजलेत. आज दुसरा दिवस आहे. निप्पाणीला आलोय आम्ही नितीन मिस्त्रीच्या इथं. गॅरेजवर आलोय आता, पण अजून आले नाही. वॉल सेटिंग वगैरे करायचे. दोन्ही गाडीचे करायचे. आपल्या पण गाडीचे काढायचे आणि पप्पूच्या पण गाडीचे वॉल सेटिंग वगैरे काढायचे. आणि त्याच्यानंतर वॉल सेटिंग झाल्यानंतर आपला पुढचा प्रवास चालू मित्रांनो. तो मित्रांनो, आजचा हा ब्लॉग इथंच समाप्त करतो. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक, शेअर आणि सबस्क्राईब नक्की करा. जय महाराष्ट्र, जय हिंद.